क्लीन ड्राईव्ह हे अभियान आपण राबवतो. रुटीन सफाई सुरू आहे, परंतु आजूबाजूच्या वार्डातली सगळी मॅनपॉवर मशिनरी एका विभागामध्ये लावल्यामुळे अतिशय डीप क्लीन ड्राईव्ह यशस्वी होतोय. यामध्ये रस्ते साफ करणं, रस्त्यावरची माती काढणं आणि त्यानंतर रस्ते पाण्याने धुणं हा उपक्रम गेल्या महिन्यापासून सुरू झाला. त्यामध्ये फुटपाथ सफाई असेल, फुटपाथच्या खालचे गटर असतील, अंतर्गत गटारं, अंतर्गत रस्ते, गल्ल्या, पब्लिक टॉयलेट स्वच्छ झाली पाहिजे आणि त्या भागातले नाले सुद्धा आपण त्यासोबत त्याची स्वच्छता करणार आहोत. आणि याचा परिणाम असा होतो, मोठ्या प्रमाणावर एका ठिकाणी मॅन पॉवर मशिनरी मोबिलाइज झाल्यामुळे त्याचा इम्पॅक्ट दिसतो आणि मग दुसऱ्या दिवशी जे रुटीन सफाई होते त्यामुळे अगदी परिसर स्वच्छ होतो, दुर्गंधी मुक्त होतो आणि रोगराई मुक्त हा विभाग होत असतो. आणि म्हणूनच याला जास्त महत्त्व मुंबई महापालिकेच्या माध्यमातून आपण देतोय. खरं म्हणजे या चळवळीमध्ये फक्त मुख्यमंत्री, पालकमंत्री किंवा मुंबई महापालिका नाही, तर आता आपण पाहिलं की नागरिक देखील याच्यामध्ये सहभागी झाले, शाळेतले विद्यार्थी सहभागी झाले, एनजीओ सहभागी झालेले आहेत. आणि म्हणूनच ही एक चळवळ होईल मोठी, म्हणजे लोक चळवळ. जसं स्वच्छ भारत अभियान देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी सुरू केलं, तसंच मुंबईमध्ये देखील हे लोक चळवळ होऊन मुंबईतलं प्रदूषण कमी होणं, मुंबईतली दुर्गंधी कमी होणं, मुंबई पोल्युशन फ्री, स्वच्छ, सुंदर आणि निरोगी होणं, यासाठी आपण हा उपक्रम हाती घेतलाय. पुढच्या 2-2.5 वर्षामध्ये या मुंबईतले सगळे रस्ते खड्डेमुक्त होणार आहेत. सगळे रस्ते काँक्रीटचे आपण करतोय, त्यामुळे पावसाळ्यामध्ये बिलकुल कोणाला त्रास होणार नाही. आज पाहतोय सुशोभीकरणाचं काम सुरू आहे. सुंदर बघा, त्या पुलाचं इथं पेंटिंग झालेलं आहे आणि दत्ता नरवणकर यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी संत दर्शन शिल्पाचं अनावरण झालेलं आहे. आणि असे जिथे जिथे चौक आहे तिथे तिथे झाडं लावणं, तो परिसर ग्रीन कव्हर करणं, ग्रीन पॅच तयार करणं, ऑक्सिजन पार्क असे छोटे छोटे आपण मुंबईमध्ये करतोय, अर्बन फॉरेस्ट करतोय, जेणेकरून पूर्णपणे मुंबईमध्ये जिथे जागा मिळेल तिथे आपल्याला हिरवगार डोळ्यांना दिसलं पाहिजे. प्रदूषणासाठी देखील ते उपयुक्त आहे. आणि म्हणून या सगळ्या अभियानामध्ये सहभागी झालेल्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. दत्ता नरवणकर, त्यांचे सर्व सहकारी यांचंही अभिनंदन करतो. खरंच आपल्याकडे आहेत. सगळ्या टीमला मनापासून धन्यवाद, शुभेच्छा. आणि हे खरं म्हणजे साफसफाई कर्मचारी जे आहे, स्वच्छता कर्मचारी या अभियानाचे प्रमुख आहेत. आणि तेच खरे मुंबईचं हिरो कोण म्हटलं तर मी सांगतो स्वच्छता कर्मचारी, कारण त्यांच्यामुळे मुंबई स्वच्छ होते आहे, मुंबई सुंदर होती आहे. आणि ते लोक आता एकदम मनापासून काम करतायत. मी त्यांना सांगितलं, मॉर्निंग वॉकला जाणारे लोक आहेत, त्याच्या अगोदर आपली सफाई झाली पाहिजे. त्यालाही ते तयार आहेत. काही शेड्यूल सुधाकर शिंदे तयार करतायत, अश्विनी जोशी मॅडम आहेत. आणि ज्या रूटवर सकाळी मॉर्निंग वॉकला लोक येतात ते यायच्या अगोदर तो रस्ता स्वच्छ झाला तर त्यांना देखील सकाळी वॉक करताना काही त्रास होणार नाही. आणि म्हणून ही अभियान, हे संकल्प जे आहे हे दिवसेंदिवस त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर लोक सहभागी होत आहेत. आणि म्हणून हे अभियान स्वच्छ होईल. मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर आहे. मुंबईमध्ये हा पॅटर्न राबवतोय आपण, परंतु टप्प्याटप्प्याने राज्यातल्या सर्व शहरांमध्ये अशाच प्रकारचा प्रकल्प राबवल्यामुळे मुंबई पॅटर्न हा संपूर्ण राज्यभर याची एक ओळख निर्माण होईल. कधी रस्ते धुताना आपण पाहिले होते का? फार पूर्वी रस्ते धुतले जायचे, परंतु आता चहल यांना सांगितलंय अल्टरनेट डे
मध्ये एक रस्ता आज धुतला तर परवा पुन्हा तो रस्ता धुतला पाहिजे अशी यंत्रणा आपल्याला लावायची आहे. ती यंत्रणा लावण्याचं काम सुरू आहे आणि म्हणून पुन्हा एकदा मी मनापासून शुभेच्छा देतो आपल्याला. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.